बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बीड प्रकरणाची आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू साठेचा मोबाईल पुरावे नष्ट करण्याकरता गायब करण्याचं षडयंत्र आहे का, असा सवाल आता धनंजय देशमुख उपस्थित करतायत। विष्णू साठेचा मोबाईल सापडत नाहीये आणि याच प्रकरणी त्यांनी आता भाष्य केलेलं आहे। मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात फक्त गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। मोबाईलमधील पुरावे नष्ट झाल्यास पोलीस जबाबदारी घेणार का, हा सवालही धनंजय देशमुख उपस्थित करतायत। संतोष देशमुखांच्या हत्येला 58 दिवस झालेत, तरी पोलीस यंत्रणा आणि सीआयडीला अद्याप मोबाईल सापडलेला नाही। दिरंगाई संदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर पुन्हा सर्व आरोपींचा रिमांड घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या प्रकरणी काही भाष्य होणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। यांना तर फाशी होणार आहे। यांनी खून केलाय, यांनी खंडणी मागितली, यांनी अपहरण केलंय, यांच्यावर पूर्वीचे देखील खूप गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। परंतु हा मोबाईल घेऊन त्यांनी जे सगळे पुरावे नष्ट केलेले असले, तो मोबाईल टाकून दिलेला असला, तर याचा फारसा उपयोग आमच्या या प्रकरणामध्ये होणार नाही। त्याचं कारण असं आहे की तुम्ही पुरावा नष्ट केलेला एकच गुन्हा नोंद करू शकतात, विष्णू चाटेवर आणि सगळ्या आरोपीवर, पण त्याच्यात असणारे सगळे धागेदोरे, त्याच्यातून कुणाकुणाला फोन गेले, त्याच्यातून कुणाला व्हिडिओ कॉल केला, त्याच्यातून काय काय व्हिडिओ आहेत, सगळे पुरावे त्याच्यात आहेत। तर ते बाकीच्या सगळ्या पुराव्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, डिपार्टमेंटने घेतली पाहिजे, अशी विनंती मी मुख्यमंत्री साहेबांना करत आहे। पुरावे नष्ट झाल्यास पोलीस जबाबदार, असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे। सर्व आरोपींचा पुन्हा रिमांड घ्या, अशी देखील मागणी धनंजय देशमुख यांच्याकडून करण्यात येते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज बीड दौऱ्यावर आहेत। या सगळ्या प्रकरणी मुद्दा उपस्थित होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू साठेचा मोबाईल पुरावे नष्ट करण्याकरता गायब करण्याचं षडयंत्र आहे का, हा मुद्दा आता धनंजय देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। त्यापूर्वी मात्र अतिशय महत्त्वाचा सवाल किंबहुना शंका धनंजय देशमुख यांनी उपस्थित केली आहे विष्णू साठे संदर्भात। निश्चित लागमी मॅम, आपण पाहतो की जवळपास 2 महिने जे आहेत ते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला होत आहेत आणि असं असताना मात्र या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे। आज या ठिकाणी जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि अशामध्ये देशमुख हत्या प्रकरणामध्ये ते काही बोलतील का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। खरं तर शासकीय कार्यक्रम आहे, परंतु या शासकीय कार्यक्रमानंतर एक दुसरा एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमादरम्यान देखील काही देशमुख कुटुंबाबाबत ते बोलतील का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर फडणवीसांच्या दौऱ्यादरम्यानच एक धनंजय देशमुख यांची एक माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे, ती माहिती समोर आलेली आहे, ज्यामध्ये विष्णू साठेचा मोबाईल शोधण्यासाठी या प्रकरणातील सर्व आरोपी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।